अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोहोळ तालुक्यातील पापरी गावात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. द्राक्ष, डाळिंब, पेरू यांसारख्या नगदी पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची स्थिती पाहत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 40 वर्षापूर्वी वीज पडली होती. ती डाग पडलेला चालत नाही मार्केटला अजिबात चालत नाही. कातड एवढं झाड आहे, खर्च झालेला आहे. याचं कातड एवढं झाड आहे, द्राक्षाची काय हाल झाले. 40 घरावरची पत्रे ओढून गेली. गारा पडल्यामुळे ही एवढं नुकसान झालं. आमच्या बरेच बागायतदाराचे पत्र ओढून गेलेले आहेत. हे आता मोठे जनावर सुद्धा काय मिळेल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत अमित ठाकरे यांनी शासनाकडे हा प्रश्न ठामपणे मांडण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 40 वर्षापूर्वी वीज पडली होती. ती डाग पडलेला चालत नाही मार्केटला अजिबात चालत नाही. कातड एवढं झाड आहे, खर्च झालेला आहे. याचं कातड एवढं झाड आहे, द्राक्षाची काय हाल झाले. 40 घरावरची पत्रे ओढून गेली. गारा पडल्यामुळे ही एवढं नुकसान झालं. आमच्या बरेच बागायतदाराचे पत्र ओढून गेलेले आहेत. हे आता मोठे जनावर सुद्धा काय मिळेल.